माझे गुरुवर्य लक्ष्मण बापू चैतन्य बापूंना सुद्धा कोटी कोटी वंदन करो। सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने आज आपल्या सेवालाल समितीचे होते। कालपासून या ठिकाणी लिंगी स्पर्धा चालू आहे, जोरदारपणे या ठिकाणी लिंगी स्पर्धा चालू आहे आणि मला खूप आनंद वाटला। मागे कन्नडला आमच्या मारुती पवार यांनी ठेवले होते त्यावेळेस सुद्धा मी 2-4 तास बसलो होतो। आता तुम्हाला माहिती आहे जरा निवडणुका असल्यामुळे जास्त थांबता येत नाही, याचा मी दिवसभर थांबलो असतो आता। पण खरोखर आनंद वाटला। आमच्या सर्व समितीला मी धन्यवाद देतो आपण सर्वांना। आमचे जे निरीक्षक आहेत ते आमचे खोकडपुरात राहत होते, त्यांनी मला पहिलं मतदान केलेलं आहे, पहिलं मतदान आमदार केलं आणि सर्व समाज बंधू त्या ठिकाणी माता बंधू भगिनी इथं उपस्थित आहेत। अप्रतिम असा ड्रेसमध्ये त्यांनी लेगी नृत्य केलं आहे। हे लेगी नृत्य म्हणजे खूप जुनं आदिवासी पासून म्हणजे आदिवासीच्या काळापासून पण आपल्या सर्वांना एकदम व्यवस्थित करणारे सेवालाल महाराज। आणि म्हणून आज या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे आहे, अशोकराव आहे, सन्माननीय सरपंच, त्याप्रमाणे आमचे मनोज पवारसाहेब आहेत, शिवाजीराव खेटे आहेत, रोज रात्री मला फोन करणारे राजू राठोड आहे, रोज रात्री बोल मग ते ऐकवा लागतं। आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित बंधू आणि आमच्या ताईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, गायिका ताई, खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना। आणि मला आता डॉक्टरांनी आठवण करून दिली की ते आपला तो जो मुद्दा आहे आपला तो
डोंगरीचा 52 गावात त्या डोंगरी विकासाचा जो आता कार्यक्रम आता आणलेला आहे, आपण खूप फॉलोअप केला त्याला. सरकारने कोणी बाकीच्या कोण नाही, पण सरकारने त्या ठिकाणी आपलं गाव त्या ठिकाणी हे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, डोंगरीमध्ये घेतलं. डोंगरीमध्ये घेतल्यामुळे त्याचा फायदा खूप असतो. रस्ते होतात, बाकी खूप काही सवलती मिळतात. म्हणून आज या ठिकाणी तसं आपण सगळे एकत्र जावं. बऱ्याच वेळेस या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात, मला बोलवतात, म्हणजे सत्संग होतात, खूप मोठे कार्यक्रम भंडारे होतात वगैरे वगैरे चालू असतात, ते होळीचे कार्यक्रम होतात वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी वर्षातून 2-4 कार्यक्रम तर आपल्या समाजाचे होतात. त्यामुळे आम्हालासुद्धा बरं वाटतं की काय आणि आनंद वाटतो की किती छान आणि एकदम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालला. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सेवालाल महाराजांची मी प्रार्थना करतो की आमच्या सर्व या माता बंधू भगिनीचं भावी आयुष्यातले सुखाचं समृद्धीचं पीक पाणी चांगलं येऊ दे, शेतीचं उत्पन्न चांगलं येऊ दे, त्यांचं उत्पन्न चांगलं होऊ दे, एवढी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल महाराज की जय. Hey,
रे